नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण लहान बाळांकरता अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। तर बघा, सर्वप्रथम आपल्याला एका वाटीमध्ये 1 चमचा तांदूळ आणि 1 चमचा साबुदाणा घ्यायचा आहे। आता आपल्याला हे दोन्ही व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर बघा, आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे, हे स्वच्छ आपण धुवून घेतलं। यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आणि 2 तास आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे। त्या अगोदर आपल्याला यामध्ये घालायचे आहेत काजू आणि बदाम। इकडे यामध्ये मी आणखीन थोड्या वेळानंतर आणखीन एक काजू आणि बदाम टाकलेले आहे, म्हणजे साधारणतः 2 काजू आणि 2 बदाम घातले, झाकून ठेवलं। त्यानंतर बघा 2 तासानंतर हे अगदी व्यवस्थित असं भिजलेले आहे। आता आपण यामधलं जे काही साबुदाणा आणि तांदूळ आहे ते बघू शकता, व्यवस्थित असं भिजलेलं आहे, अगदी परफेक्ट। आता आपल्याला ना हे बारीक करून घ्यायचं आहे। त्याकरता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे टाकून घेऊया। तर बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकण्या अगोदर ना इथे बदामाची साल काढून घ्यायची। तर माझ्याकडून ती काढायची तशीच राहून गेली, तुम्ही मात्र बदामाची साल काढून घ्या। यामधलं थोडंसं पाणी आपल्याला बाजूला काढायचं आहे आणि अर्धच पाणी यामध्ये घालून हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। बघू शकता, अगदी रवाळसर असं मी वाटून घेतलेलं आहे। हवं तर तुम्ही अगदी बारीकसर असं वाटून घेऊ शकता। तर आता आपल्याला हे वाटून झालेलं जे मिश्रण आहे ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर या पातेल्यामध्ये हे सर्व मी काढून घेतलं। यानंतर यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आणि अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व छान एकत्र मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर हे जे भांडं आहे त्यामध्ये देखील थोडंसं पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आणि मिक्स करून घेऊया। सर्व छान एकजीव असं मिक्स करून झालं की आता आपण हे पातेलं गॅसवरती ठेवून देऊयात। गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। तर मंडळी, ही रेसिपी 7 ते 24 महिन्यांच्या बाळांकरता आहे। तर बघा, मध्यम गॅसवरती आपण हे शिजवून घेऊयात। तर पाहू शकता, इकडे याला ना छान अशी उकळी यायला लागलेली आहे। कंटिन्युअसली आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून हे खाली चिटकणार नाही। एक 4 ते 5 मिनिटे आपल्याला हे शिजण्याकरता लागतात। तर बघा, हे अगदी व्यवस्थित असं आपल्याला जरासं घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर गोड टेस्टसाठी जेव्हा आपण तांदूळ आणि साबुदाणा भिजत घातला होता, तेव्हा तुम्ही त्यामध्ये 1 खजूर देखील भिजत घालू शकता, किंवा मग जर तुमचं बाळ 1 वर्षाच्या वरील असेल तर तुम्ही थोडासा गूळ वापरला तरी देखील चालेल। मी देखील यामध्ये गुळच वापरणार आहे, कारण माझं बाळ 1.5 महिन्यांचं आहे। तर बघा, हे आपलं साबुदाणा तांदूळ होतं ते अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे, म्हणजे ही खीर आहे आपली ती अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे। खीर शिजल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा गुळाची पावडर घातलेली आहे। हा नैसर्गिक गुळ आहे, जो आपला ऑर्गॅनिक गुळ मिळतो ना तो गुळ आहे, केमिकल फ्री गुळ आहे। आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तुमचं बाळ जर 1 वर्षाच्या खालील असेल तर त्यासाठी गुळ वगैरे अजिबात वापरू नका, हवं तर तुम्ही खजूर वापरू शकता। जेव्हा आपण साबुदाणा भिजवतो त्यावेळेस त्यामध्ये 1 खजूर घालू शकता, जेणेकरून याला छान गोड टेस्ट येईल, किंवा काहीही न घालता फक्त तांदूळ साबुदाणा शिजवलं तरी देखील चालेल। तर बघा, आणखीन 1 मिनिटभर मी हे शिजवून घेणार आहे। तर खूप हेल्दी रेसिपी आहे, यामुळे नक्कीच तुमच्या बाळाचं वजन वाढून बाळ छान असं गुडगुडीत होईल आणि 100% ही रेसिपी वजन वाढीसाठी खूप जास्त फायदेशीर आहे। त्यामुळे ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा। आणि हे तुम्ही दिवसातून 2 वेळेस दिलं तरी चालेल, शक्यतो 1च वेळेस द्या, दिवसातून 1 वेळ दिलं तरी पुरेसं आहे। रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा आणि ट्राय करून बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच पुढच्या छान एका नवीन भन्नाट युनिक अशा रेसिपीमध्ये। आपल्या चॅनलवरती इतर रेसिपी देखील सेरेलॅकच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्या देखील नक्की चेक करा। बाय।